खरं तर या आठवड्यात सुरुवातीलाच नाफेड आणि NCCF यांची कांदा खरेदी सुरू होणं अपेक्षित होतं. मागच्या आठवड्यात याचे बाजारभाव आलेले होते आणि ट्रायल खरेदी पण सुरू झाल्याच्या बातम्या होत्या आणि आता ही जी खरेदी केव्हाही होईल असं सांगण्यात येत होतं. पण आज सोमवार येऊनही नाफेडच्या कांदा खरेदीचा घोळ कायम आहे. त्यामुळे ती आता या आठवड्यात होईल की जुलै महिन्यात होईल याबाबत आता आजही सांगता येत नाही असं संबंधित काही जणांनी सांगितलंय. आज आपण नाफेडचे ठरवलेले कांदा बाजारभाव आणि एकूणच या विषयाची थोडक्यात माहिती बघणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. जास्तीत जास्त शेअरही करा की जेणेकरून तुमचे जे सहकारी किंवा मित्र परिवार आहेत त्यांना ही माहिती समजेल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे सोमवार आणि नाफेडची कांदा खरेदी अजूनही सुरू झालेली नाही. या संदर्भात ज्या कांदा खरेदी चे कंत्राट किंवा ज्यांचं यादीत नाव आहे अशा काही जणांशी आम्ही संपर्क साधला आहे. काही लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ॲग्रो शिवारच्या. तर त्यांनी अशी माहिती मिळाली की 2 गोष्टी अजून राहिलेल्या आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे या लोकांना आता नाफेडचं यादीत नाव आलंय खरेदीत, म्हणजे पहिल्या 15 जणांची यादी जाहीर झालेली आहे किंवा ज्यांची निवड झाली नाफेडच्या खरेदीसाठी. पण म्हणजे या सहकारी विकास सोसायट्या किंवा कृषी विकास सोसायट्यांची आता यादीत नाव आल्यानंतर यांनी नियमानुसार 1000 टनांसाठी 5 लाख रुपये बँक गॅरंटी द्यायची. त्यामुळे आज नाशिकच्या नाफेडच्या ऑफिसमध्ये अनेकांनी गर्दी केलेली होती आणि ती बँक गॅरंटी वगैरे अशा त्यांच्या प्रक्रियांची धावपळ सुरू आहे. मागच्या 2 आठवड्यापासून जसजसं नाफेडचा घोटाळा आणि या सगळ्या गोष्टी तापायला लागल्या आहेत त्या सगळ्या याच्यातनं इकडे नाफेडचे अधिकारी किंवा NCCFच्या अधिकाऱ्यांमध्ये किंवा वरिष्ठांमध्ये चलबिचल वाढायला लागली आहे आणि ते जास्तीत जास्त काळजी घेऊन उद्या काही इकडे तिकडे खुट्ट होणार नाही ना या संदर्भात सगळे प्रयत्न करतायत. याचं कारण आता नाफेडचा घोटाळा किंवा NCCFचा घोटाळा आणि हे घोटाळे करणारे जे घोटाळेबाज आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहेत तर याच्यामध्ये नाफेडचे पदाधिकारी आहेत, NCCFचे पदाधिकारी आहेत. हे भ्रष्ट पदाधिकाऱ्यांचं मी नाव सांगतो, सगळेच नव्हे. त्याच्यानंतर नाफेड आणि NCCFचे कांदा घोटाळ्याला पाठिंबा देणारे जे कोणी भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, काहींचं निलंबन झालेलं आहे, काहींनी नोकऱ्या सोडून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या ज्या खाजगी कंपन्या आहेत की ज्यांना ते सर्व्हेचं वगैरे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे ते लोक आहेत. त्याच्यानंतर सहकारी विकास सोसायट्या किंवा भ्रष्ट कृषी उत्पादक भ्रष्ट शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक आणि त्यांचे सगळे दलाल व्यापारी या सगळ्यांची लॉबी आहे. यांच्यावर आता कोर्टानं नोटिसा पाठवल्या आहेत. यांना हायकोर्टाने नोटिसा पाठवल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात एक याचिका दाखल झालेली आहे आणि जवळपास प्रत्येकाला साधारण 250 पानांचं पुराव्यानिशी नोटीस पाठवली आहे. 11,000 पानांचं हे आरोपपत्र किंवा याचिका जी आहे ते दाखल झालेलं आहे. दाखल करणारे जे आहे ते शेतकरी संघटनेचे किंवा स्वतः शेतकरी असलेले पिंपळगाव बसवनचे शेतकरी चळवळीचे शेतकरी आहेत विश्वासराव माधवराव मोरे. माधवराव खंडेराव मोरे हे शेतकरी संघटनेचे फार मोठे कार्यकर्ते होते, धडाडीचे कार्यकर्ते होते. नाशिकमध्ये अनेक आंदोलनं, त्याच्यामध्ये मग कांद्याचं असेल किंवा आणखी इतर पिकांचं असेल, ते करून आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता. या माधवराव खंडेराव मोरे यांचे चिरंजीव म्हणजे विश्वासराव मोरे स्वतः शेतकरी आहेत. त्यांची शेती प्रक्रिया उद्योग पण आहे आणि त्यांच्या कांदा चाळी पण आहेत. मागच्या वर्षी एका भ्रष्टाचारी माणसानं त्यांची कांदा चाळ भाड्याने घेतली. साधारण 8,000 ते 10,000 कॅपॅसिटीची ती होती. प्रत्यक्ष जो करार झाला त्यातले 3 लाख रुपये दिले आणि उरलेले दिलेच नाही आणि ती कांदा चाळ लवकर खाली केली. त्यामुळे विश्वासराव मोरेंनी स्वतः पुढाकार घेऊन पिंपळगाव बसवंतच्या पोलीस स्टेशनला याचा FIR नोंदवला आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं
की हा फार मोठा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची पाळंमुळं थेट बांगलादेशपर्यंत पोहोचलेले आहेत. मुळात चळवळी मधले असलेले शेतकरी संघटनेमधले किंवा त्याच्यामध्ये असलेले विश्वासराव या सगळ्यात शांत बसणे शक्यच नव्हतं. त्यांनी जेव्हा शोधून काढलं की शेतकरी आत्महत्यांपासून तर बांगलादेशच्या देशद्रोह्यांपर्यंत जी सगळा निधी आहे हा या कांदा घोटाळ्यात आणि नाफेडच्या घोटाळ्यात गुंतलेला आहे. त्यामुळे त्यांनी गेले वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणावरनं पुरावे गोळा करायला सुरुवात केली आणि याचिका दाखल केली. आता ते स्वतः लढतायत आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की उच्च न्यायालयानं या संदर्भात ही याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि संबंधित लोकांना समन्स बजावलेले आहेत. त्यामुळे कोणी घोटाळेबाज असेल तर त्यांच्यापर्यंत ते समन्स गेला असेल. त्यामुळे आता मागच्या 2-3 दिवसांपासून ही अलीकडची बातमी आहे. अनेक वर्तमानपत्रांना मागे 1-2 दिवसांपूर्वी दिली. त्यामुळे या घोटाळेबाजांचं धाबं दणाणलं आहे आणि ते जे करतायत ते मग हे कागद पाहिजे, ते कागद पाहिजे, इकडे घोटाळा नको ना, तिकडे घोटाळा नको ना, असं सगळं चाललंय. त्याचा परिपाक म्हणून आता ते पुन्हा आणखी कागदपत्रांच्या याच्यामध्ये अडकले आणि या संदर्भात आता शेतकऱ्यांना जो त्रास होणार आहे, कांदा खरेदी उशिरा होईल, तो त्यांना भोगावा लागणार आहे. तर त्याला नाईलाज आहे या सगळ्या याच्यामध्ये. आता जे लेटेस्ट कारण आहे की कांदा खरेदी का रखडली, तर त्याचं कारण असं सांगतायत की जे पोर्टल आहे त्याच्यावर शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन होत नाहीये. आता शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन का होत नाहीये, तर त्याचं कारण महाराष्ट्र शासन सांगतायत. आता महाराष्ट्र शासनाचा आणि या रजिस्ट्रेशनचा काय बुवा संबंध, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण संबंध असा सांगितला जातोय की मागच्या 2-3 दिवसांपूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे 7/12चं म्हणजे महाभूमिलेख जे पोर्टल आहे त्याचं थोडंसं मेंटेनन्सचं काम सुरू होतं, त्यामुळे ते बंद होतं. त्यामध्ये काही बदल त्याच्यामध्ये केले. त्या संदर्भातल्या बातम्या तुम्ही थोड्या कुठे वाचल्या असतील. आता हे पोर्टल बंद असल्यानं शेतकऱ्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये 7/12 आहे ना, तो मॅच होत नाहीये. म्हणजे बघा कसं की तुम्ही तुमचा 7/12 आहे, तो 7/12 उतारा ऑनलाईन एक तर तुम्हाला अनेक शेतकऱ्यांना तो डाउनलोड करता आला नाही, कारण त्यांचं रजिस्ट्रेशन करता आलेलं नाही. पण ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि ज्यांनी 7/12 जोडला आहे, आता तो ताज्या अपडेटनुसार म्हणजे महाभूमिलेखच्या 7/12शी पडताळून पाहतील. याचं कारण बनावट 7/12 दिला नाहीये ना, या कारणासाठी. या प्रकरणी मागच्या वर्षी बनावट 7/12चे प्रकार झाले होते. त्यामुळे यंदा तुमचं नोंदणी क्षेत्र जे आहे म्हणजे त्याच्यामुळे एकूण 7/12वर किती क्षेत्राची नोंदणी आहे, किती हेक्टर आहे, त्याच्यानंतर पीक पेरा आहे, त्याच्यामध्ये कांदाच आहे का, हे बघितलं जाणार आहे आणि याच्या पडताळणीसाठी थेट गव्हर्नमेंटच्या पोर्टलला जोडलं आहे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे सगळं जोडल्यामुळे जसं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करतात किंवा बँकेला लिंक केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स बुडवता येत नाही, त्या पद्धतीनं हे त्याला लिंक केल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या 7/12 साईटला लिंक केल्यामुळे तुम्हाला आता खोट्या नोंदी करता येणार नाही. इथे भ्रष्टाचारांना चाप लावलाय, लगाम लावलाय. पण आता इथे गंमत अशी आहे की मागच्या वर्षीचे साधारण 7,000 शेतकरी नोंदले गेलेले आहेत, त्यांचं काय करायचं, हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे कदाचित असं आहे का की त्या शेतकऱ्यांकडनं त्यामधले बरेच ओळखीचे शेतकरी होते, नात्यातले होते, त्यांचे 7/12 किंवा बाकीचे डॉक्युमेंट जे आहे बँकेचं पासबुक वगैरे घ्यायचं आणि त्यांची नोंद करून त्याची खरेदी करायची. पण सध्या तरी तसं दिसत नाहीये. त्यामुळे ही खरेदी थोडी रखडली आहे. आज त्याच्यामध्ये बरेच लोक नाशिकच्या ऑफिसमध्ये येऊन ते सगळे डोकं लावतायत. आता बघूया काय होईल त्या संदर्भात. त्यामुळे ही जी खरेदी आहे ती कदाचित या आठवड्यात होईल का, जर नाही झाली तर तिला जुलै महिना उजाडू शकतो, असंही सांगण्यात आलं एवढ्या 1-2 दिवसामध्ये की ही खरेदी जेवढी जास्त लांबेल किंवा होणारच नाही तेवढं जास्त चांगलं आहे, असं काही अधिकाऱ्यांनी किंवा काही सहकारी सोसायट्यांनी किंवा काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं. ही आतली बातमी आहे अर्थामध्ये. तर ही चर्चेची बातमी आहे. याला काही याच्यामध्ये काही सोर्स किंवा हे पक्के नाहीत, पण ही चर्चा अशी सध्या सुरू आहे. तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. आता कांद्याच्या बाजारभावासंदर्भात आजचा पिंपळगाव बसवंतचा कांद्याचा बाजारभाव आहे जास्तीत जास्त साधारण तो 2250 रुपयापर्यंत गेलाय.
कमीत कमी आहे 900 रुपये आणि गोल्टीचा भाव आहे 300 ते 700 रुपयापर्यंत आहे प्रति क्विंटलचा. आता हे पिंपळगावचे बाजारभाव 25 ते 26 रुपयापर्यंत गेले होते आणि जास्तीत जास्त बाजारभाव लासलगावचे 22 ते 23 रुपयापर्यंत गेलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटलं की अरे आता तर आपले 3,000 तर आरामातच जाणार. तसं काही घडलेलं नाही. याचं कारण नाफेडची खरेदी व्हावी आणि नाफेडच्या खरेदीमध्ये लासलगाव पिंपळगावचे बाजारभाव ठरावेत असं मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की याचं जी सरासरी आहे किंवा नाशिकच्या बाजारभावांची सरासरी तरी वापरावी असं या भ्रष्टाचारांना वाटत होतं. कारण अनेकांनी कांद्याने गोडाऊन भरून ठेवलेले आहेत आणि म्हणजे 5 ते 6 रुपयांनी घेतलेला कांदा हे 25 रुपये झाला की ते काय म्हणतात त्याला मग ते विकणार आणि नफा कमवणार. आता दुसरी बातमी अशी येत आहे, आता कांद्याचा जो लेटेस्ट बाजारभाव तर मागच्या आठवड्यात 3दा कांद्याचे बाजारभाव ठरले. पहिला जो आला तो 9 तारखेला आला तो होता 1435 रुपये. दुसरा आला साधारण 2 दिवसानंतर बुधवारी तो आला आता 1510 रुपये प्रति क्विंटल आणि तिसरा जो आला तो साधारण शनिवारीसाठी आला पूर्ण आठवड्यामध्ये तो होता 1690 म्हणजे साधारण 1700 रुपये प्रति क्विंटल हा नाफेडचा होता. आता पेपरवाल्यांनी कुठलीही शहानिशा न करता बातम्या दिल्या आणि मी जसं म्हणालो की या बातम्या देताना निदान असं सांगायला पाहिजे होते की बाबा हा 9 जूनचा बाजारभाव आहे आणि त्या बातम्या दिल्या. मोठमोठे दैनिक त्याच्यामध्ये आहेत. हे ठरवून केलेलं आहे. या बातम्या दिल्यानंतर बाजारभाव पडलेले आहेत. आता बाजारभाव पडल्यानंतर शेतकरी ओरडणार, मग शेतकरी प्रतिनिधी ओरडणार, मग शेतकरी संघटना जागा होणार, ते आंदोलन करणार. क्रोनॉलॉजी बघा कशी आहे. आधी नाफेडचे बाजारभाव कमी ठेवायचे, त्याच्यानंतर पेपर जे आहे जे हाताशी धरलेले जे पेपरवाले युट्यूबर वगैरे त्या सगळ्यांना ओरडायला सांगायचं की भाव पडले भाव पडले भाव पडले आणि त्याच्यानंतर शेतकरी संघटना किंवा ते प्रतिनिधी मग ते आपसुकच पुढे येणार आणि भाव वाढवा असं म्हणणार. आणि आता अशी माहिती येते की नाफेड आणि NCCFच्या दिल्लीच्या काही याच्यामधून गोटातनं त्या सगळ्या याच्यात त्यांची असं चर्चा चालू आहे. त्यांच्यापर्यंत अशी माहिती पोहोचली आहे की नाशिक परिसरामध्ये आता खूप पाऊस आहे आणि या पावसामुळे कांदा खराब होण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकरी आपला माल या पावसामध्ये नाफेडला किंवा NCCFच्या ज्या रजिस्टर किंवा नोंदणीकृत संस्था आहेत त्यांना देणार नाही कारण तो भिजेल. दुसरी गोष्ट वारी पण सुरू आहे. या सगळ्याचा लक्षात घेता उद्देश लक्षात घेता आणखी आता तुम्ही जे बाजारभाव आहे ते वाढवायला हवे. ते किमान 20 ते 22 रुपये करायला पाहिजे. आता ही सगळी चाल तुमच्या लक्षात आली असेल. हे सगळं कशासाठी केलं? बातम्या द्यायच्या, आरडाओरडा करायच्या. तर आमचा चाळीत साठवलेला जो कांदा आहे भ्रष्टाचाऱ्यांचा तो जो 5 किंवा 6 रुपयांनी 10 रुपयांनी घेतलाय तो 20 रुपयांनी मिळावा. आणि कदाचित तुमच्यासाठी एक चांगली बातमी पण ती वाटेल तुम्हाला की येत्या आठवड्यात कदाचित पुढच्या आठवड्यात जेव्हा कांदा खरेदी सुरू होईल त्यावेळेस हा बाजारभाव 20 ते 22 रुपये 25 रुपये सुद्धा होऊ शकतो. मी कालच तुम्हाला म्हणालो होतो की बाबा 25 रुपये होईल नाफेडचा कांद्याचा भाव. याचं कारण हे सगळं ठरवलेलं असतं. या सगळ्या लिंक आहेत त्याच्यातनं. हे तुम्हाला समजावं. जसं कांद्याचे बाजारभाव मार्केटमध्ये वाढल्यानंतर दिल्लीचे माध्यमं जे आहे ना ते ओरडायला सुरुवात करतात. त्यांच्यानंतर UPचे मध्य प्रदेशचे माध्यम ओरडायला सुरुवात करतात भाव वाढले भाव वाढले. गृहिणींचं बजेट कोलमडलं. इथले काही असे मानबिंदू म्हणणारे स्वतःला असे राज्याचे असे काही पेपर आहेत जे हेडिंग देतात की गृहिणींचं बजेट कोलमडलं 60 रुपये झाला. नका खाऊ ना 60 रुपये झाला तर. काही गरज नाही तुम्ही कांदा खाण्याची. उपाशी राहा. बजेट कोलमडणार नाही तुमचं. शेतकरी म्हणतात की बाबा तुला परवडत असेल तर खा. आंबे तुम्ही 2,000 रुपये किलोनी घेतात किंवा 1,000 रुपयांनी तुम्ही काय बदाम काजू वगैरे घेत असाल तर मग तुम्हाला कांदे थोडे जर 5 रुपये वाढवले तर कशाला आरडाओरडा करायचा ना. नका खाऊ. पण या सगळ्या बातम्या या ठरवून केल्या जातात. व्यापाऱ्यांच्याच पेपरमधनं येतात. व्यापारी वृत्तीचे पेपर आहेत. यांना दुसरं काहीच दिसत नाही. आणि ह्या ठरवून केलेल्या या ज्या बातम्या आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. आजच्या पुरतं आपण इतकीच माहिती बघूया. व्हिडिओ जास्त मोठा होतोय. नाफेडच्या संदर्भात आणखी काही गोष्टी आहेत. खरं तर मला या विषयात अजिबात बोलायची इच्छा नाही आहे. शेतकऱ्यांना हा व्हिडिओ ऐकायचा नाही आहे. पण ही माहिती तुमच्या याच्यामध्ये काय शिस्त आहे तुमच्या एरियामध्ये
आणि काय काय गोष्टी होत आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे. मी ते करतोय. चॅनलशी जोडून राहा. लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही करतच आहात. पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार.